नाही, मेट्रो मधनं आजचा विचार हाच आहे की पुणेकरांचं अनेक वर्षाचं स्वप्न जे आहे, मेट्रो पुण्यात होणारे अनेक वर्ष पुणेकरांचे फक्त ऐकत होते. पण माननीय मोदीजींच्या काळामध्ये, मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते स्वप्न प्रत्यक्षात आलं. तर तिथून मागे फक्त कागदावरतीच आमची मेट्रो होती. आज असं सांगितलं जातं की कोणीतरी मेट्रो आणली, कोणीतरी केलं, तर मला ते सत्य सुद्धा खरं तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समोरही आणलं पाहिजे की उगाचच पुणेकरांची दिशाभूल करण्याचं काही कोणी काम करू नये, आणि ते होणारही नाही. मला माहिती पुणेकर जाणतात. खरं तर म्हणून आज ज्या ज्या पुण्यातले मोठे चांगले प्रकल्प आमच्या काळामध्ये झाले, मेट्रो सुरू झाली, भूमिपूजन मोदीजींनी केलं, त्याचं उद्घाटन मोदीजींनी केलं. 32 किलोमीटरची मेट्रो आज चालू झाली. भविष्यामध्ये टोटल 120 किलोमीटरचं नेटवर्क या पुण्यामध्ये सुरू होतं आहे. टप्प्याटप्प्यानं काही टेंडर्स लागतात, काही DPR झाले आहेत, काही कॅबिनेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची मान्यता, मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली, असे वेगवेगळ्या स्थितीमध्ये स्टेजेसमध्ये आहे. त्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास आज मला त्याच्यासाठी असं नाही, पण एकूणच आपल्यातलेच काही मित्रांचं असं म्हणणं होतं पत्रकारांचं की आपण जर काही आपल्याला या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करायची, संवाद साधायचा, तर मेट्रोमध्ये जाता येईल. त्यांनी आलं, मी जाणीवपूर्वक असं काही नाही की मेट्रोमध्ये आज जायचं त्याचं काहीतरी वेगळं हे करायचं. पुणेकरांना माहिती आहे मेट्रो पुण्यामध्ये कुणामुळे आली. आज 2 लाख पुणेकर याच्यामध्ये प्रवास करतात. त्यातलं कोणालाही विचारा, रोज 2 लाख पुणेकर प्रवास करतात, त्यातल्या एकाला सुद्धा जर वाटलं की वेगळं मत, तर तुम्ही मला सांगा. कारण प्रत्येकाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही पुण्यात, राज्यात आणि देशामध्ये काम करत असताना आज ही पुण्यातली मेट्रो सुरू झाली. पुणेकरांना खूप ते आज त्याच्यातनं प्रवास करतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करताना मेट्रो आणि PMPML हे दोन्ही सक्षम करणं, त्याचा विस्तार करणं हे आमचं ध्येय आहे. आणि आज म्हणून पुण्यामध्ये मागच्या 5 वर्षाच्या जेव्हा काळामध्ये आज 1200-1500 साधारणतः बसेस, या इलेक्ट्रिक बसेस आणि CNGच्या बसेस रस्त्यावरती आल्या. 1000 नवीन बसेस आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली, त्या टप्प्याटप्प्याने रस्त्यावरती धावतील. देवेंद्रजींनी पुण्यामध्ये परवा सांगितलं की साधारणतः 4000 बसेसचं आमचं पुढच्या 5 वर्षाचं टार्गेट आहे, आणि त्यामुळे त्या 4000 इलेक्ट्रिक बसेस पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये येतील. असं एकूणच पुण्याच्या वाहतुकीच्या संदर्भातला एक भविष्यातला मोठा विचार. पुण्यातल्या अंडरग्राऊंड साधारणतः 57 किलोमीटरचे रस्ते बनवण्याचं नियोजन, असे अनेक गोष्टी पुढच्या काळातल्या आहेत. आणि म्हणून आज हा सगळा संवाद आपल्याशी करताना हा विषय करतो. खासदार साहेब 2 दिवसापूर्वी अजित पवार पुण्यात बोलत होते. त्यांनी सांगितलं की मनमोहन सिंग यांच्या काळात ही मेट्रो मंजूर झाली, त्यामुळे पूर्वी एकट्याचं श्रेय नाही असं त्यांचं म्हणणं होतं. मला वाटतं त्यांचं हे विधान म्हणजे माननीय मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती आणि कर्तृत्वावरती कुठेतरी शंका वाटते मला. ती त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की मोदीजींच्या नेतृत्वात शंका आहे का, देवेंद्रजींच्या आणि मोदीजींच्या कर्तृत्वात कुठे शंका वाटते का. कारण माननीय मनमोहन सिंगजी 1 ते 2001 ते 2014 आणि 1 ते 2014 पर्यंत हे पालकमंत्री आहेत, ते पंतप्रधान. 1 इंचही मेट्रोचं काम झालं नाही, किंवा मेट्रो पुढं मंजुरी सुद्धा मिळाली नाही. मोदीजी आल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली, देवेंद्रजी मुख्यमंत्री आले तर मंजुरी मिळाली, आणि काम सुरू झालं. हे पुणेकर बघतात नाही. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी हे बोलणं, हे पुणेकर तर जाणून आहेत की असं बोलणं हे निश्चितपणे म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावरती, मोदीजींनी जी मेट्रो सुरू केली त्याच्यावरती त्यांची शंका आहे का, मला वाटतं एवढं विचारलं पाहिजे.